नमस्कार, मी विशाल पाटील. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पाहणार आहोत आता सविस्तर बातमीपत्र. तर बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तव्यासंदर्भातली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदींनी आईच्या निधनानंतरही कर्तव्यनिष्ठेचं अनोखं उदाहरण देशातील जनतेसमोर घालून दिलंय. आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. अवघ्या 2 तासातच ते कर्तव्यावरती हजर झालेले आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा ते कोलकाता दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमाला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचं यावेळी सांत्वन केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावरती UN मेहता रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती देखील दिली. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100वा वाढदिवस पार पडलेला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये पोहोचले आणि त्यानंतर हिराबेन यांच्या पार्थिवावर गांधीनगर इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मोदीजींचा एक फार आत्मीय कनेक्ट हा आपल्या मातोश्रींशी होता आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी ही मोदीजींच्या जीवनातही तयार झालेली आहे. आणि खरं तर अशा प्रकारचं एक सेवावर्ती जीवन हे जगल्यानंतर आज त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांकरताच अतिशय दुःखद आहे. ज्या प्रकारचे संस्कार त्यांनी दिले, मला असं वाटतं की अशा मातांमुळेच आमचा देश. तर एका बाजूला आपण पाहिलं की सकाळी मोदीजींनी आपल्या मातोश्रींच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर वंदे भारतला देखील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावलेली आहे. त्यानंतर ते बोलतात, ऐकूयात. नेताजी सुभाष ने अंडमान में तिरंगा फहराकर भारत की आजादी का बिगुल फूंका था. इस घटना के 75 वर्ष होने पर साल 2018 में मैं अंडमान गया था. नेताजी के नाम पर एक द्वीप का नामकरण भी किया था. और अब इस समय देश आजादी के 75 वर्ष का पर्व मना रहा है, अमृत महोत्सव मना रहा है. अन्य प्रोजेक्ट्स का भी लोकार्पण और शिलान्यास हुआ है. करीब 5,000 करोड़ रुपए की लागत से जोका बीबीडी बाग मेट्रो प्रोजेक्ट पर काम हो रहा है. इसमें से जोका तरालता मेट्रो रूट बनकर तैयार हो गया है. इससे शहर के लोगों की ईज ऑफ लिविंग और बढ़ेगी. साथियों, कुछ देर बाद ही मुझे गंगा जी की स्वच्छता और पीने के पानी से जुड़ी अनेक परियोजनाएं पश्चिम बंगाल को सौंपने का अवसर मिलेगा. नमामि गंगे मिशन के तहत पश्चिम बंगाल में सीवरेज के 25 से ज्यादा प्रोजेक्ट्स को मंजूरी दी गई है. इनमें से 11 प्रोजेक्ट पहले ही पूरे हो चुके हैं और 7 प्रोजेक्ट आज पूरे हो रहे हैं. आज
1,500 करोड़ की लागत से 5 नई परियोजनाओं पर काम भी शुरू हो रहा है। इसमें जो प्रमुख है वो है आदि गंगा नदी का पुनरुद्धार। मुझे बताया गया है कि अभी आदि गंगा नदी की स्थिति दुर्भाग्य से बहुत खराब है। इसमें जो कूड़ा कचरा गिरता है, सीवर का गंदा पानी गिरता है, उसकी सफाई के लिए 600 करोड़ रुपए से अधिक का आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया जा रहा है। हम लोग अक्सर व्यक्ति के जीवन में प्रिवेंटिव हेल्थ केयर की बात तो करते रहते हैं और हम कहते हैं कि दिनचर्या वो होनी चाहिए कि बीमारी की नौबत ही ना आए। ठीक इसी तरह नदी की गंदगी को साफ करने के साथ ही केंद्र सरकार प्रिवेंशन पर भी बहुत जोर दे रही है और इस प्रिवेंशन का सबसे बड़ा और आधुनिक तरीका है ज्यादा से ज्यादा आधुनिक सीवेज ट्रीटमेंट प्लांट। आने वाले 10-15 साल बाद की जरूरतों को ध्यान में रखते हुए देश में आज ही आधुनिक सीवेज ट्रीटमेंट प्लांट लगवाए जा रहे हैं। आजादी के अमृत काल में हमें फॉरवर्ड लुकिंग सोच और अप्रोच के साथ देश को आगे ले जाना है। साथियों, इस 21वीं सदी में भारत के तेज विकास के लिए भारतीय रेलवे का भी तेज विकास, भारतीय रेलवे में तेज सुधार, ये सारी बातें बहुत जरूरी हैं। इसलिए आज केंद्र सरकार भारतीय रेलवे को आधुनिक बनाने के लिए, रेलवे इंफ्रास्ट्रक्चर को आधुनिक बनाने के लिए रिकॉर्ड इन्वेस्टमेंट कर रही है। आज भारत में भारतीय रेलवे के कायाकल्प का राष्ट्रव्यापी अभियान चल रहा है। आज वंदे भारत, तेजस, हमसफर जैसी आधुनिक ट्रेनें देश में बन रही हैं। आज विस्टाडोम कोचेज रेल यात्रियों को नए अनुभव करा रहे हैं। आज सुरक्षित आधुनिक कोचेज की संख्या में रिकॉर्ड वृद्धि हो रही है। आज रेलवे स्टेशन को भी एयरपोर्ट की तरह विकसित किया जा रहा है। न्यू जलपाईगुड़ी स्टेशन भी इसी लिस्ट में शामिल है। आज रेलवे लाइनों का दोहरीकरण, रेलवे लाइनों का बिजलीकरण जिस रफ्तार से हो रहा है वो पहले कभी नहीं हुआ। बातमी आता ऋषभ पंत संदर्भातली आहे, कारण क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दिल्लीहून परतत असताना हम्मतपूर जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर त्याची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। हरिद्वार जिल्ह्यामधील मंगलोर आणि नरसन दरम्यान क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला हा अपघात झालेला आहे। रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे। तर एका बाजूला अपघात होत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि जोरदार झालेल्या अपघातानंतर मात्र ऋषभ पंतच्या गाडीनं पेट घेतलेला होता। पेट घेतल्यानंतर मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। हॉस्पिटल में आए हैं और इनिशियली डॉक्टर्स की टीम उनकी देखभाल कर रही है, अंडर इवैल्यूएशन है वो, और कुछ जांचों के बाद ही हम आगे डिटेल बता पाएंगे। और फिलहाल वो स्थिर हैं और ऐसी कोई चिंता की बात अभी लग नहीं रही है। डॉक्टर्स की टीम पूरा इवैल्यूएशन कर ले, उसके बाद एक डिटेल मेडिकल बुलेटिन। अभी ऑर्थोपेडिक्स जो कि हड्डी रोग विशेषज्ञ होते हैं और प्लास्टिक सर्जन जो कि एब्रेजन वगैरह अगर कुछ चोट लगती है उसका मेन उसी का इलाज हम कर रहे हैं। बाकी जो अंदर की पूरा एवोल्यूशन के बाद ही कोई हम देख पाएंगे कि
अगर कोई गंभीर चोट है या नहीं है। कार में वो अकेले थे, स्वयं चला के आ रहे थे रुड़की अपने परिजनों से मिलने के लिए, और ऋषभ पंत का स्वयं मानना है कि संभवतः झपकी आने के कारण ये दुर्घटना हुई होगी, लेकिन अभी बाकी सभी पहलुओं से भी जानकारी की जा रही है। समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या पाहता याच पार्श्वभूमीवर शासनाच्या MSRDC आणि परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूरहून 87 किलोमीटर मार्गाचं निरीक्षण केलं। समृद्धी महामार्गाचा 11 डिसेंबरला लोकार्पण झालेला आहे आणि त्यानंतर या 19 दिवसात किरकोळ आणि मोठे तसे तब्बल 100 अपघात या महामार्गावरती झालेले आहेत। 28 डिसेंबरला झालेल्या एका कार अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर वडील आणि दुसरी मुलगी गंभीररित्या जखमी झाले आणि याची गंभीर दखल घेऊन MSRDCनं RTO सोबत हा दौरा केलेला आहे। समृद्धी महामार्गावरती होणाऱ्या अपघातांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। या महामार्गावरती होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणलेला होता। या संदर्भात महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देखील सोपवण्यात आलं। काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलंय। मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाहीये। विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे आणि याबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। त्यामुळे अविश्वास ठरावाचं हे पत्र अजित पवारांच्या उपरोक्ष देण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान अध्यक्षांवरती अविश्वास आणायचा असेल तर 29 आमदारांच्या सह्या लागतात, मात्र आम्ही 47 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलंय असं नाना पटोले यांनी म्हटलंय। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्षासारख्या पदाला, घटनात्मक पदावर बसून एकपक्षीय काम करतात, हा त्यांच्यावर आरोप आहे। ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही, ते लोकशाहीचा गळा घोटतात, पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात, बोलतात, काम करतात। त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही पक्षाची वस्त्र आणि पक्षाच्या चपला काढून ठेवला पाहिजे। दुर्दैवानं राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाहीये। विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आणि विशेषतः शिवसेनेच्या लोकांना बोलूच द्यायचं नाही। शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय इशारा करतात, खालून खाणाखुणा करतात, त्याच्यावर ते निर्णय घेतात। हे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे। काही दिवस नाही, राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सही आहे। राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सह्या आहेत। मला वाटतं नाना पटोले असतील, शिवसेनेचे गटनेते असतील, हे निश्चित अजितदादांशी समन्वय साधून या विषयावर भूमिका व्यक्त करतील। म्हणजे प्रोसिजरप्रमाणे तर 14 दिवसानंतर हा चर्चेला येईल आणि मेजॉरिटी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना याची इतकी आहे की असल्या अविश्वासात ठरवणे काही फरक पडतो। अजितदादांचं काम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जरी ते विरोधी पक्ष नेते असले तरी ते नियमामध्ये वागतात, नियमामध्ये त्यांची काम करण्याची कार्यप्रणाली आहे आणि त्यांनाच जर माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विसंवाद या ठिकाणी महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये दिसतोय आणि त्याचंच प्रत्यंतर आज शेवटच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे। आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काहीच त्या ठिकाणी एकवाक्यता नाही, सगळा आलबेल त्या ठिकाणी सुरू आहे। कारण जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव आणायचा असेल तर महाविकास आघाडीचे नेते म्हणून विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वाखाली तो ठराव आणायचा असतो, त्यांची सही ही अत्यंत महत्त्वाची असते आणि तीच नसेल तर एकतर अजितदादांना गृहीत त्या ठिकाणी धरतायत। मला वाटतं एवढ्या मोठ्या नेत्याला गृहीत धरणं योग्य नाही। माननीय अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास टाकताना
खरं तर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना विश्वासात घेण्याची गरज होती, पण आज एकीकडे सत्तारूढ पक्ष जनतेच्या हितासाठी एकसंघ होऊन समोर चालला आहे आणि दुसरीकडे खुर्चीच्या प्रेमापोटी विरोधी पक्षामध्ये जो भेद पडताय लोकशाहीमध्ये, त्यांच्यामध्ये भेद पडू नये ही आमची इच्छा आहे। एक मजबूत सशक्त सुदृढ विरोधी पक्ष असावा जो लोकशाहीमध्ये अंकुश होऊन काम करावा, पण हे आमच्या महाराष्ट्राचं निश्चितपणे दुर्भाग्य आहे की विरोधी पक्षातच मोठी दुही झाली आहे। काय कोंडी पकडण्याचा प्रश्न नाहीये, ऑलरेडी त्यांच्याच पायात पायदानं नाही आहेत। एकीकडे ते विधानसभेच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव टाकतात आणि त्याच्यावर विरोधी पक्षनेत्याची सही नसते। याच्यावरून लक्षात येईल की त्यांचं केलेलं ही नौटंकी आहे। सभागृहाच्या नेत्याला विश्वासात घेऊन तुम्ही काय करतायत याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं। तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी राज्यपाल हटवण्याच्या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। हातात काळ्या टोप्या घेऊन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हटवा अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। ते काय वागतायत, महाराष्ट्राच्या संस्कृतीला सोबेचं ते वागतायत का? रोज कोणाचा तरी अपमान करतात, रोज कोणत्या तरी महापुरुषाला काहीतरी म्हणतात, रोज काहीतरी विचित्र वागतात। म्हणजे ज्या वेळेला महाविकास आघाडी होतं त्यावेळेला आमदारांचं जे काही आम्ही MLCs पाठवले होते ते त्यांनी केले नाही आणि ते बिलकुल अनकॉन्स्टिट्युशनल वागत असतात, वेळोवेळी अनकॉन्स्टिट्युशनल वागत असतात। विरोधकांनी अक्षरशः पायऱ्यांवरती यावेळेला आंदोलन केलेलं आहे, कारण राज्यपालांनी आजपर्यंत केलेली वक्तव्य आणि त्यानंतर राज्यपाल हटावची मागणी आज विरोधकांनी शेवटच्या दिवशी नागपूर अधिवेशनाच्या ठिकाणी केलेली आपण पाहतोय। पायऱ्यांवरती आंदोलन करत असताना हातामध्ये काळ्या टोप्या त्यांच्या पाहायला मिळालेल्या होत्या, त्याचबरोबर जोरदार अशी घोषणाबाजी देखील त्यांच्याकडून केली जात होती। आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुजगावणं टाईप आहे, काम काहीच करत नाही, नुसत्या घोषणा करत आहे। लोकांना तर दिसतात ते, परंतु प्रत्यक्षात असत नाही, कारण विदर्भावरचा अनुशेष भरून काढायला कोणत्याने पोकळ घोषणा, जुन्याच घोषणा। त्यानंतर महापुरुषाचे अवमान करणाऱ्यावर अजून काहीच कारवाई नाही आहे, भ्रष्टाचारी मंत्र्यावर अजून काहीच कारवाई नाही आहे। आणि म्हणून हे असले काय आणि नसले काय बुजगावणं यांचं स्वरूप आहे, ते आम्ही आज प्रतिकात्मकरित्या इथे दाखवलेलं आहे। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आता नागरिक घराबाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे नागरिक सेलिब्रेशनच्या मूडमध्ये बाहेर पडत असताना दुसरीकडे मात्र पनवेल सायन महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। एकंदरीत बाहेर फिरायला निघालेले नागरिक आणि त्यातच पनवेल सायन रस्त्याचं काम असे अनेक कारणांमुळे या ठिकाणी गर्दी झाल्याचं दिसतं। त्यामुळे ऐन नवीन वर्षाच्या तोंडावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। आज सकाळपासूनच खारघर ते कामोठेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती आणि त्यामुळे आता वाहतूक नियंत्रण यंत्रणेवरती ताण पडायला सुरुवात झालेली आहे। त्यावर त्वरित कार्यवाही करणं अपेक्षित आहे, अन्यथा संध्याकाळपर्यंत अजून वाहनं बाहेर पडून मोठ्या प्रमाणात वाहतुकीवरती याचा परिणाम जाणवेल। आज 30 डिसेंबर आहे आणि उद्या 31 आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रास होणार एवढं मात्र निश्चित। प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। प्रमोद, दिसत असलेली वाहतूक कोंडी यावेळेला आपले प्रेक्षक तर पाहताय, याची कारणं नेमकी काय आणि वाहतूक प्रशासनावरती याचा किती मोठा ताण पडणार आहे? आपण बघत असाल आज 30 डिसेंबर आहे, अर्थात उद्या 31 आहे, जो अत्यंत जोमाने आणि उत्साहाने साजरा करणारा जणू एक सणच उद्या येणार आहे। 2 वर्षांच्या कालखंडानंतर कोरोनाच्या हा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणारा सण, त्यामुळे इथे जी लोक आहेत ही नागरिक आता कोकण आणि त्याचप्रमाणे लोणावळा या ठिकाणी बाहेर पडताना दिसत आणि मुख्य रस्ता ज्या ठिकाणाहून ही लोक प्रवास करणार आहेत तो मुख्य रस्ता म्हणजे पनवेल आणि सायन महामार्ग। या पनवेल सायन महामार्गावर आपण बघत असाल सकाळपासूनच वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणामध्ये आहे। त्यातच पनवेल आणि सायन महामार्गावर जे ब्रिज आहेत, ज्या पुलांचं काम चालू आहे, त्यामुळे ऑलरेडी तिथे वाहतूक कोंडी होती। त्यात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलेले हे प्रवासी जे आहेत, हे जे पर्यटक आहेत, हे 31 साजरे करण्यासाठी जे कोकणात आणि इतर ठिकाणी चाललेले आहेत, त्यांच्यामुळे अजून जास्त वाहतूक कोंडीमध्ये भर पडलेली आहे। नवी मुंबईमध्ये अनेक रस्त्यांवर अशा प्रकारची वाहतूक कोंडी
पाहायला मिळते उद्या 31 असल्या कारणाने, आणि त्यामुळे नाहक त्रास हा सहन करावा लागतोय वाहन चालकांनाही. ज्यांना कुठे फिरायला जायचं नसतं, ज्यांना कामानिमित्त बाहेर पडावं असतं, त्यांनाही याचा फटका मात्र सोसावा लागतोय. आणि त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न, ज्याप्रमाणे आपण बघत असाल वाहतूक कोंडीचा हा मोठा परिणाम ज्याप्रमाणे नागरिकांना सहन करावा लागतोय, तसाच फटका मात्र वाहतूक पोलिसांना बसलाय. वाहतूक पोलीस धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बेळगावच्या दौऱ्यावरती येत आहेत. या दरम्यान मोदींना भेटण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळानं वेळ मागितली आहे आणि यासाठी युवा समितीनं पत्रव्यवहार देखील केलेला आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयानं स्वीकारून पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग केल्याची माहिती कळते आहे. वर्षानुवर्षे कर्नाटक सरकारकडून बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचे आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या व्यथा पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी मोदींची वेळ मागण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर साळोख हे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. ज्ञानेश्वर, पुढच्या महिन्यात मोदींचा बेळगाव दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान आपल्याला बोलण्यासाठी वेळ मिळावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे युवा समितीकडून. काय त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर मिळालंय? नव्या वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावरती येणार आहेत आणि या दौऱ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र एकीकरण समितीने या ठिकाणी जो होणारा अत्याचार आहे, कर्नाटक सरकारच्याकडून होणारी दडपशाही आहे, या संदर्भात त्यांना निवेदन देण्यासाठी आहे ती वेळ मागितलेली आहे आणि पंतप्रधान सचिवालयानं सुद्धा त्याला सकारात्मक उत्तर दिल्याचं आता आपल्याला सूत्रांच्याकडून माहिती समजते. एकूणच या ठिकाणची जी इत्यंभूत माहिती आहे किंवा जो अत्याचार घडणार आहे याची सगळी माहिती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र एकीकरण समिती देणार आहे आणि त्यासाठीच आहे ते निवेदन देण्यासाठी वेळ आहे ती मागितलेली आहे. एकूणच आपल्याला माहिती आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा बैठक घेऊन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती आणि या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश आहेत ते दिले होते. मात्र एकूणच त्यानंतर सुद्धा या ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जी वक्तव्य केली आणि त्यानंतर जो वाद उफाळला त्यामुळे अशांततेची परिस्थिती या ठिकाणी आहे आणि कर्नाटकच्या विरोधातला जो महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समिती घेणार होती तो दडपण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता. या सगळ्याची माहिती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर महाराष्ट्र एकीकरण समिती मांडणार आहे आणि त्यासाठीची वेळ आहे ती आता मागितलेली आहे. त्यामुळे मोदींच्या दौऱ्यानंतर नेमकं काय होतंय हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज झालेला असाल तरी त्या सेलिब्रेशन सोबत काही खबरदारीही पुणेकरांना घ्यावी लागणार आहे, कारण पोलिसांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रस्ते वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरती आणि MG रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे आणि या रस्त्यावर सर्वाधिक पुणेकर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमतात, त्यामुळे हे रस्ते नो पार्किंग झोन असणार आहेत. सुमारे 4000 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असेल, तर ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासण्यासाठी सुमारे 100 ब्रेथ ॲनालायझर घेऊन वाहतूक पोलीस सज्ज असतील. शहरातला बंदोबस्त कसा असेल, कुठले रस्ते सुरू असणार आहेत, कुठले रस्ते बंद असणार आहेत, पुणेकरांनी नेमकी कोणती खबरदारी घ्यायची आहे, हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत पुण्याचे सहपोलीस आयुक्त आहेत संदीप कर्णिक सर. त्यांना विचारूया, सर नेमकी काय काय तयारी झाली आहे, किती लोक तुमच्या रस्त्यावरती असतील बंदोबस्तासाठी, पुणेकरांच्या सुरक्षेसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असतील, त्याबरोबर लोकांनी नेमके काय काय नियम पाळायचे आहेत, किती ब्रेथ ॲनालायझर असतील किंवा रस्त्यावरती पोलीस नेमका कसा वचक ठेवणार आहेत त्यांचा. 31 डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी आपण 2 ॲडिशनल कमिशनर, 5 डेप्युटी कमिशनर आणि साधारण 4000 अंमलदार हे रस्त्यावर उतरवलेले आहेत. त्याचबरोबर BDDSच्या टीम्स, क्विक रिस्पॉन्स टीम, QRTच्या टीम्स आहेत. ट्रॅफिकचे आपले 2 महत्त्वाचे रोड्स आपण क्लोज करतो आहे. एक तर MG रोड आहे आणि एक फर्ग्युसन कॉलेज रोड आहे. त्या ठिकाणचं ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात येणार आहे. ब्रेथ ॲनालायझर आपण 100 ब्रेथ ॲनालायझर्सनी आपण ड्रिंक अँड ड्राईव्हची मोहीम आणि ते चाचणी आपण करणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि एखादा अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आला किंवा एखादी सोशल मीडिया पोस्ट असेल की जी आक्षेपार्ह असेल तर ती पोलिसांच्या तात्काळ निदर्शनास आणून द्या, म्हणजे आम्हाला त्यावर तात्काळ कारवाई करता येईल. याबरोबर आणखी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स जी आहेत किंवा पब्स आहेत, त्याला एक्साईज डिपार्टमेंटनं 5 वाजेपर्यंत परवानगी दिल्याचं पत्रक काढलं. मात्र त्याच वेळेस काही त्या भागातले नागरिक आहेत ज्यांच्या तक्रारी येतात की खूप वेळ सुरू राहिलं की त्रास होतो त्याच्यामुळं, तर त्याच्याबाबत पोलीस काही स्पेसिफिक भूमिका घेणार आहेत का?
गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आलेले आहेत 31साठी आणि एक्साईज डिपार्टमेंटचे जे काही त्यांनी रूल्स केलेले आहेत, तर त्याप्रमाणे आम्ही आपला बंदोबस्त लावून कोणालाही त्रास होणार नाही किंवा काही अनुचित प्रकार घडणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि तर थेटपणे आपण विधानसभेमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कला लागून एक डोंगरी झोपडपट्टी वस्ती आहे हनुमानपाडा. अध्यक्ष महोदय, हे पूर्ण विस्ताराची आधारभिंत जे आहे ते अतिशय जर्जरित आहे. गेल्या 2 वर्षापासून मी आज सभागृहामध्ये पण मांडलंय आणि आमच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये पण मांडलंय की याची समारकाम करणं खूप गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज सकाळी थोडक्यात मांडा. आज सकाळी एका झोपडपट्टीचा लागून एक दिवालचा भाग त्या झोपडपट्टीवरती कोसळला, त्या घरावरती कोसळलं आणि त्या एक गृहिणीला, त्या गृहिणीचा मृत्यू झाला. त्यांचे परिवारजनाही इजा झाली. मी आपल्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की जो त्वरित जर्जरित आधार भिंतीचा साठी लागणारा निधी आहे, कलेक्टर माडा बीएमसीचा जॉईंट सर्वे झाला होता आणि हे डिझास्टर इन वेटिंग आहे. थोडक्यात मी मागणी करतोय की त्वरित ते उरलेला निधी आपण रिलीज करावा, जेणेकरून भविष्यात. तर नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणेकरही सज्ज झालेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट सुरू केलेलं असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट उभारून नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे. ऑपरेशन ऑल आउट संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाचे ACP निलेश सोनावणे यांच्याशी बातचीत केलेली आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेट्टी यांनी. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी आपण सगळेच जण करतो आहोत. मात्र आपल्यापेक्षा पोलिसांचं एक पाऊल पुढे आहे, म्हणून मध्यरात्रीपासून पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. आता आपण पाहतो आहोत की मी आता येऊर जवळच्या जंक्शनवरती उभा आहे आणि इथे या टर्निंगवरती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. स्वतः ACP इथे उपस्थित आहेत, सिनियर PI उपस्थित आहेत आणि त्यांचा पूर्ण स्टाफ या बाजूला उपस्थित आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. मग त्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असोत की दुसऱ्या कोणत्या प्रिव्हेंटिव्ह केसेस असोत, यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली आहेत. आपल्यासोबत ठाण्याचे ACP सोनावणे सर आहेत. सर, आपण पाहतो आहोत की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तुम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे. कशा पद्धतीची चेकिंग इथे केली जाते आणि कोणकोणत्या केसेस केल्या जात आहेत? यामध्ये आता नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. परंतु हा आनंद साजरा करत असताना कुठलेही गालबोट लागू नये, हुल्लडबाजी होऊ नये आणि कायद्याच्या कक्षेत राहून शांततेने हा आनंद साजरा व्हावा या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशान्वये या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याकडे चालू आहे. यामध्ये काही केसेस आहेत, आता कोणी ऑपरेशन आहे किंवा त्याचे काही गुन्हेगार वगैरे असतील, मोटरसायकलीवरती काही गुन्हे करत असतील, पेपर शीट वगैरे जाणं, जोरात हॉर्न वाजवणं करणं याला प्रतिबंध करण्यासाठी ही सगळी आम्ही उपाययोजना करत आहोत. अगदी बरोबर आहे, कारण येऊरच्या बाबतीमध्ये एकदम निसर्गाचं सानिध्य, त्यामध्ये लोकांची पसंती इथं मिळते ही वस्तुस्थिती आहे. तर हे होत असताना सुद्धा वन विभागाचे सहकार्य, आमचे जे स्थानिक आमचे प्रशासन असेल त्यांचं सहकार्य आणि आमच्या पोलिसांची उपस्थिती या एकत्रितपणे कलेक्टिव्हली एफर्ट्सनुसार आम्ही हा आनंद व्यवस्थित शांततेने त्यांनी पार पाडावा, त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत हा संदेश देण्यासाठी आणि ज्या अँटी सोशल एलिमेंट आहेत ते अवॉइड करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. करणी सेनेचे अजय सिंग सेंगर यांच्या धमकीला आंबेडकर जनतेनं आपली भूमिका जाहीर केलेली आहे. शौर्य दिनावरती बंदी घालण्यास संबंधी करणी सेनेचे अजय सेंगर यांनी दिलेल्या धमकीवजा पत्राला आंबेडकरी जनतेनं फारसं गांभीर्यानं घेऊ नये असं आवाहन आंबेडकरी नेते विवेक चव्हाण यांनी केलेलं आहे. केवळ प्रसिद्धीसाठीच अशा धमक्या दिल्या जात असल्यानं आंबेडकरी जनतेनं या चिथावणीला अजिबात भीक न घालता शांततेमध्ये हा शौर्य दिन साजरा करावा असं आवाहन चव्हाण यांनी केलंय. विवेक चव्हाण यांचे वंशज हे कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये शहीद झालेले होते. भीमा कोरेगावातील शौर्य दिनाला करणी सेनेनं विरोध केलेला आहे. सरकारने या कार्यक्रमावर बंदी घालावी, तसंच या विजयस्तंभ बुलडोझर लावून पाडण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. हा विजयस्तंभ उभारणीसाठी जातीवादी पेशवाई नेस्तनाबूत करताना ज्या 300 महारवीरांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि ही सामाजिक न्यायाची लढाई विजयी केली,
त्यामध्ये आडोजी चव्हाण नावाचे आमचे चव्हाण खानदानाचे वंशज हे शहीद झाले आणि आमच्या सर्व 300 पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी जनता येत असते। या कार्यक्रमामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्था बिघडावी आणि लोकांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यासाठी अजय सेंगर यांनी ही करणी केलेली आहे। 1 जानेवारी 2023ला जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे। अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांनाच फक्त सोडण्यात येईल, त्यामुळे इतर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेलं आहे। सातारा कोल्हापूरवरून येणारे भाविक तसेच पुण्यातील कात्रज आणि स्वारगेट भागातून येणारे भाविक हे कात्रज, हडपसर, सोलापूर हायवे, थेऊर फाटा ते केसनन मार्गे खंडोबा माळपर्यंत येतील। तसेच सोलापूरकडून येणारे भाविक हे सोलापूर हायवे, थेऊर फाटा, केसनन मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील। मुंबईवरून येणाऱ्या भाविकांनी तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर या मार्गाने किंवा पुण्यातून लोणीकंपर्यंत यावे। नाशिकवरून येणाऱ्या भाविकांनी नारायणगाव, चाकण आणि शिक्रापूर या मार्गाने यावे। मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांनी औरंगाबाद, अहमदनगर आणि शिक्रापूर मार्गे यावे। तसेच पुण्यावरून येणाऱ्या भाविकांनी लोणीकंपर्यंत यावे। पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या 2 व्हीलर्स करता पेरणे जुना टोल नाका येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। आळंदी मार्गे मोठ्या वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही फुलगाव सैनिक शाळेपर्यंत येतील। लोणीकंद आणि शिक्रापूर तसेच खंडोबामाळ व फुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खासगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे। शिक्रापूर येथून निघणारी बस आपल्याला कोरेगाव बाजार मैदान येथे सोडेल, तर लोणीकंद येथून निघणारी बस आपल्याला जुन्या टोल नाक्यापर्यंत सोडेल। खराडी बायपास ते शिक्रापूर हा मार्ग 1 जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, तेव्हा यासाठीचे पर्यायी मार्ग असे असतील: चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल, फक्त भाविकांना या मार्गावर प्रवेश असेल। अहमदनगरकडून पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहने ही शिरूर, न्हावरे फाटा, न्हावरे, पारगाव, चौफुला, यवत आणि हडपसर मार्गे पुण्याकडे येतील। पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे सोलापूर हायवे रोडने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरे, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील। सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक वाहने ही हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जातील। मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक वाहने ही वडगाव, मावळ, चाकण, खेड, मनसर, नारायणगाव आणि आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील। मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ कार, जीप ही वडगाव, मावळ, चाकण, खेड, पाबळ आणि शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील। नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। अतिरिक्त भोजन व्यवस्थेसह साई भक्तांसाठी तब्बल 9000 किलो बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून बनवण्यात येत आहेत। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात, तर शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांची लाडू प्रसादाला विशेष पसंती असते। 20 रुपयात साजूक तुपातील 3 लाडू मिळत असल्यानं लाडू पॅकेट घेण्यासाठी साई भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात। संस्थांच्या विविध स्टॉल्सवरती हा प्रसाद भाविकांना उपलब्ध होणार आहे। भाविकांची मागचा अनुभव लक्षात घेता भाविकांसाठी जो प्रसाद जो लाडू प्रसाद तयार केला जातो तो साधारणतः 9 टन, त्यापेक्षा जर भाविकांची संख्या वाढली तर तो त्यापेक्षाही वाढणार आहे, परंतु 9 टनाची आम्ही आता तयारी करून ठेवली आहे। त्यानंतर या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते पुण्यातून, कारण पुण्यातल्या वानवडी भागामध्ये गोळीबार झालेला आहे। जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावरती हा गोळीबार करण्यात आलेला आहे। ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं हे कार्यालय असल्याचं कळत आहे। पुण्यातल्या वानवडी परिसरातली ही सगळ्यात मोठी बातमी।
वानवडी या ठिकाणी ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं कार्यालय आहे. जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आल्याचं यावेळेला कळतंय. पुण्यातल्या वानवडी भागातून येणारी ही या क्षणाची मोठी बातमी. जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आलेला आहे. ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्या कार्यालयामध्ये असतात त्याच कार्यालयावरती हा गोळीबार करण्यात आल्याची मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. वैभव, पुण्यातल्या वानवडी परिसरात झालेल्या गोळीबारासंदर्भात काय अपडेट्स आहेत? विशाल, इम्तियाज शेख नावाचा हा शिवसेनेचा अल्पसंख्याक सेलचा प्रतिनिधी असं कळतंय आणि त्याच्या कार्यालयावरती हा गोळीबार जो आहे तो टोळक्या करण्यात आलाय. नेमकं कारण काय किंवा कशासाठी कुणी केलंय या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो वानवडी पोलिसांनी सुरू केलाय. गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत. मात्र नेमकं कारण काय ते अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांनी तपास जो आहे तो सुरू केलाय. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातून येणारी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावरती झालेला गोळीबार. ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावरती हा गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येते. फायनान्स कंपनीकडून रिकव्हरी एजंट मानसिक त्रास देतात याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे. कोटक फायनान्स रिकव्हरी एजंटकडून मोठ्या प्रमाणावरती फोन करून मानसिक त्रास दिला जातो आणि माझ्या कुटुंबियांचे नंबर डेटा सेंटरमधून कलेक्ट करून आम्हाला जबरदस्ती फोन केले जातात. मात्र रिकव्हरी करत असताना एखाद्या व्यक्तीला नाहक त्रास देता कामा नये असं देखील म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आता चौकशी करणार असल्याचंही म्हटलंय. माझा नंबर कुठेही दिला नाही किंवा माझे कुठले पेपर त्यांना सादर केलेले नाहीत, पण माझ्या फोनवरती फोन करून सांगतात का त्याला पैसे द्यायला सांगा आणि मी जर त्यांना नाही सांगितल्याच्या नंतर माझ्या मिसेसला फोन करतात. माझ्या कंपनीमध्ये दुसरे डायरेक्टर आहेत त्या डायरेक्टर लोकांना फोन करतात आणि त्यांनी काय बोलल्याच्या नंतर त्यांच्या मिसेसला फोन करतात. मी काल त्यांना खूप चिडल्याच्या नंतर मला बोलतात तुझ्या मुलीला फोन करू का. म्हणजे हे जे डाटा सेंटर जे चालवतात, कॉल सेंटर चालवतात, हे लोक एवढा डाटा कोणाकडनं जमा करतात. हा डाटा हे कुठून तरी सरकारी एजन्सीकडनं चोरून घेत असतील आणि त्याचा गैरवापर म्हणजे मला धमकी देताना माझ्या फॅमिलीला सुद्धा धमकी द्यायची, माझ्या फॅमिलीच्या माणसांना हॅरेसमेंट करायचं. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लोकांना ज्या कोटक महिंद्राच्या माध्यमातून ज्या धमक्या येतात, जे कॉल सेंटरमधून त्या मुली ठेवलेल्या असतात आणि त्या मुली माणसाला ॲग्रेसिव्ह करतात बोलण्यासाठी आणि मग माणूस काहीतरी चिडून बोलल्याच्या नंतर मग त्याची रेकॉर्डिंग सांगतात. आता तुम्ही त्याला पैसे द्यायला सांगा नाही तर तुमच्यावरती असं चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आहेत. अशा सर्व गोष्टी करतात. महाराष्ट्र जनतेला माझं आव्हान आहे की कोटक महिंद्राकडनं आपण लोन घेऊ नये आणि ज्या ज्या लोकांना असे फोन आलेले आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि मी त्यांच्या बाजूने कोर्टामध्ये कोटक महिंद्राच्या अगेन्स्टमध्ये केस लढेल. आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोकांना, आत्ताच रोहित पवार साहेबांनी सुद्धा असा मुद्दा मांडला होता की तिथे वसुली करण्यासाठी आले आणि त्याच्या आईचा फोटो फेसबुकवरती टाकला आणि आपण यांना ओळखता का. म्हणजे त्यांच्या फॅमिलीला बदनाम करणं, अशा सर्व लोकांना बदनाम करायचा यांना अधिकार नाहीत आणि म्हणून ह्या लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी मी हाऊसमध्ये जुगावर्समध्ये हा मुद्दा उचललेला आहे आणि ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे, डेप्युटी सीएमने मला आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई होईल. पण तरीसुद्धा मी अशा लोकांना कोटक महिंद्राला आव्हान करतो की तुमच्यात दम असेल तर तुम्ही मला एक फोन करा आणि माझ्याकडनं पैसे असे तुम्ही कोणाचे वसूल करून दाखवा. मी बोलन, माझ्या फॅमिलीपर्यंत जायची कोणाला गरज नाही. काय यावरती सरकारकडनं काय नेमकी सरकारकडनं मला ही अपेक्षा आहे की ह्या लोकांनी हा डेटा कुठून चोरून घेतला याची चौकशी झाली पाहिजे. हे कॉल सेंटरवाले लोकांचा डेटा जमा करतात आणि त्यांना हॅरेसमेंट करतात. त्यांची कॉल सेंटरची चौकशी झाली पाहिजे, एवढीच माझी मागणी. गंगापूर तालुक्यामधील तुर्काबाद खराडी इथल्या शेतकऱ्यांनी 6 ते 7 महिन्यांपासून बँकेमध्ये नियमित पीक कर्ज भरूनही शेतकऱ्यांना बँक वेळेमध्ये पीक कर्ज देत नसल्यानं अखेर तुर्काबाद खराडी इथल्या वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट बँक ऑफ महाराष्ट्राला टाळं लावून आंदोलन केलेलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बँकेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत भरलेले पीक कर्ज लवकरात लवकर देण्याची मागणी केलेली आहे. यावेळी जवळपास
2 तास शेतकऱ्यांनी बँकेतील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना बँकेतच कोंडून ठेवलेलं आहे. तर या क्षणाची मोठी बातमी. संतप्त शेतकऱ्यांनीच बँकेला टाळं ठोकल्याचा प्रकार घडलेला आहे. बँकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी जी आहे ती घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती. अविनाश कानडचे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. अविनाश, कर्ज भरूनही बँक कर्ज देत नसल्याचा राग या सर्व नागरिकांमध्ये बँकेमध्ये आंदोलन करत असताना त्यांनी नेमकं काय केलं? नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथील ही घटना आहे. या बँकेमध्ये मागील बऱ्याच दिवसापासून या शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार मागील 6 महिन्यामध्ये यांनी वारंवार ऍप्लिकेशन दिले. ज्या काही फाईल असतात त्याच्यासाठी 1,500-2 हजार रुपये खर्च देखील येतो पूर्ण फाईल तयार करण्यासाठी. ती फाईल तयार करून बँकेत सादर केली, परंतु बँकेचे मॅनेजर असतील यांच्याकडनं त्यांना वेळोवेळी सांगण्यात येत होतं 2 दिवसाच्या नंतर फाईल ऑफिसला येईल, 3 दिवसाच्या नंतर येईल. म्हणजे त्यांना मागच्या 6 महिन्यापासून फेऱ्या माराव्या लागत होत्या. आणि हे जे सर्व शेतकरी ते नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. मग यांचा पारा असा चढला की आम्ही नियमित कर्ज भरून देखील आम्हाला कर्ज देत नाही. तर मग एक त्यांच्यामध्ये आक्रोश निर्माण झाला आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत बँकेला बाहेरून लॉक लावला आणि बँकेच्या बाहेर आंदोलन चालू केले. त्यानंतर कुठे जाऊन बँकेचे जे मॅनेजर आहेत त्या मॅनेजर आणि त्यांना दया आले आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः याच्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला की 2 ते 3 दिवसात आम्ही तुमचा जो हा प्रलंबित कर्जाचा विषय तो मार्गी लावू. परंतु तो जर 2 ते 3 दिवसात मार्गी नाही लावला तर आम्ही आमरण उपोषण, बँकेला लॉक लावून आमरण उपोषण करू असा इशारा नक्कीच आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा या बँकेच्या बाहेर असलेल्या सर्व आंदोलकांनी केलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विजय देसाई आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विजय, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, मात्र केव्हा आणि कशी लागली ही आग? सकाळच्या सुमाराशी चिंचोटीच्या कामण कोल्ली गावामध्ये ही थर्माकोल बनवणारी कंपनी आहे. सकाळच्या सुमाराशी आग लागली होती आणि या आगीमध्ये तिथलं जे सामान जे होतं थर्माकोलचं जे हे असल्यामुळे मोठी आग ही पेटलेली होती आणि यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक लोकांनी या आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वसई विरारमध्ये अशा आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि येथील ज्या कंपन्या त्यांचं ऑडिट, फायर ऑडिट होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे अशा ज्या घटना घडतात त्या कुठेतरी थांबतील आणि याकडे महापालिकेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. नक्कीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर वसईतल्या चिंचोटी इथल्या कंपनीला लागलेली आग आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. आणि आता मुद्दा महाराष्ट्र ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि या क्षणाची मोठी बातमी. राज्यामध्ये तब्बल 25,30,218 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अवैध असल्याची बाब उघड झालेली आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला शिक्षण विभागाचं लेखी उत्तर देण्यात आलेलं होतं. विद्यार्थ्यांवरती आधार कार्ड अपडेट नसल्यास योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येते आणि सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंतची आधार अपडेटसाठी वेळ देण्यात आलेली होती, जी उद्या मुदत संपल्यावरती आता आधार अपडेट नसलेल्या मुलांचं पुढे काय असा प्रश्न हा अजूनही अनुत्तरितच आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे ती देखील आपण पाहणार आहोत. पाली आणि महाड या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. इतर बातमीपत्रांच्या माध्यमातून ती पाहण्याआधी आता वेळ झालेली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.